शेतकरी मित्रांनो, आज आहे 17 डिसेंबर 2025 आणि आज आपण आलो आहोत. आपण हरभरा जो पेरला होता 11 डिसेंबरला त्या प्लॉटमध्ये आलो आहोत आणि आज 7व्या दिवशी 11 ते 17 अशा प्रकारे आपला हरभरा जो आहे सिलेक्शन व्हरायटी बघा अशा प्रकारे निघत आहे. म्हणजे साधारण अर्धा ते 1 इंच वर आलेला आहे आणि काही निघणं चालू आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही हरभरा निघताना अशा प्रकारे मातीचा ढेपसा जो आहे तो हरभऱ्यावर आपल्याला इथं थोडा जाणवत आहे. तर ह्यासाठी काय करायचं, तर आज 7 दिवस झाले, तर अशा वेळेस 2 तास किंवा 1.5 तास स्प्रिंकलरनं सिंगल पाईपावर पाणी जर दिलं तर आपल्याला हरभऱ्यावरचा जो मातीचा ढेपसा आहे अशा प्रकारचा हा मातीचा ढेपसा नरम होऊन जाते. हा मातीचा ढेपसा नरम झाल्यानंतर तो खाली जाते आणि कोंब आपला अलगद वर येते. म्हणजे वेडावाकडा होणार नाही किंवा खाली दबल्या जाणार नाही आणि हा मातीचा ढेपसा असा अलगद नरम होऊन खाली जमीन सपाट होऊन जाते. आणि जे कोमं आहेत आतमधली बघा इथं, हे बघा असे कोमं, हे बघा असे, हे जे कोमं आहेत आतमधली हे सुद्धा असे बाहेर येतात. त्याच्यावर पण दडपण आहे, हे दडपण नरम होते आणि कोमं बाहेर येतात. तर अशा प्रकारे जर आपण 1.5 ते 2 घंटे पाणी जर दिलं तर आपल्या हरभऱ्या पिकावरचा जो मातीचं दडपण आहे हे दडपण बाजूला होऊन जाईल आणि कोमं अलगद अशी बाजूला आलेली आपल्याला लवकर दिसतील. कारण दडपण बघा कशा प्रकारे राहते, हे बघा, हे म्हणून दुसरं पाणी हे साधारण 7व्या-8व्या दिवशी आवश्यक असते. तर अशा प्रकारे जर आपण 7व्या-8व्या दिवशी जर पाणी दिलं हरभऱ्याला तर लवकरात लवकर हरभऱ्याची उगवण होती आणि त्याच्या बुडाला जी डाळंबी असते ती डाळंबी आपली आली ते लवकर सोडते ओलीमुळं आणि त्याची वाढ झपाट्यानं होते आणि ते डुकरांचा त्रास जो असतो तो होत नाही. डाळंबीमुळं डुकरांचा त्रास जास्त होतो, कारण त्याला डाळंबी चिपकून असते आणि ती मुळ्याची डाळंबी चिपकलेली जर बाहेर निघाली तर आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे म्हणजे उगवण चांगली होती, फास्टमध्ये होती, जमिनीच्या बाहेर येते आणि त्याला मर लागत नाही ओल भेटल्यामुळं. आणि त्याच्यानंतर त्याची वाढ झपाट्यानं झाल्यामुळं डाळिंबी निघल्यामुळं डुकरांचा त्रास आपला कायमस्वरूपी संपून जातो. तर अशा प्रकारे दडपण आपल्याला इथं भरपूर दिसत आहे. आणि हा जो हरभरा आहे हा सिलेक्शन हरभरा आहे. हा हरभरा आपल्याला साधारणतः जानेवारीच्या 10 तारखेपर्यंत म्हणजे 10 जानेवारीपर्यंत आपण पेरू शकतो. आणि अंतर जे आहे ते 1.25 ते 1.5 फूट घेऊ शकतो. एकरी 30 किलो बियाणं आपण आता पेरावं लागते 15 डिसेंबर नंतर. तर आज आहे 17 डिसेंबर, तर 10 जानेवारीपर्यंत पेरायची व्हरायटी म्हणलं तर सिलेक्शन गावरान हरभरा इथं आपण घेऊ शकता. तर सिलेक्शन व्हरायटी ही URV प्रक्रियायुक्त असल्यामुळं तुम्ही फक्त या व्हरायटीला फक्त खाद्य टाकायचं, DAP 10, 26, 12, 32, 16 असं एक गोणी टाकून द्यायची. त्याच्यानंतर त्याला आता कोरडेपणा जमिनीमध्ये बराच आलेला आहे कारण ओलावा संपलेला आहे आणि इथं कपाशी होती. कपाशी निघाल्यानंतर आपण इथं घेतलेला आहे हरभरा. तर बघा इथं कपाशीचं क्षेत्र होतं, बघा इथं, हे बघा कपाशीच्या बोंड सडलेली, म्हणजे जे उगवले चांगल्या प्रकारे निघाले नाही ते अशा प्रकारे पडून गेले, किडेले, हे बघा. आणि अशा शेतामध्ये कपाशी निघाल्यावर, तूर निघाल्यावर, ऊस निघाल्यावर अशा प्रकारे आपण हरभरा पेरू शकता 10 जानेवारीपर्यंत. आणि याचं जे हे आहे वजन म्हणजे किती किलो टाकायचं, तर हे आपण 30 किलोपर्यंत घेऊ शकता. आणि सोबत एक गोणी रासायनिक खताची घेऊ शकता आणि त्याला झेलोरा किंवा PCT 410, एव्हरगोल किंवा सोबत साप पावडर प्लस लांबडा अशा प्रकारे बीज प्रक्रिया करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे जर आता उशीर जरी झाला तर ही उशिरा येणारी आणि सर्वात लवकर 85-90 दिवसात येणारं वाण, जितका उशीर कसाल तितका कार्यकाळ लवकर येणारं वाण म्हणलं तर सिलेक्शन हरभरा 85 ते 90 दिवसात येणारं वाण आहे. आणि उत्पादनसुद्धा मागच्या वर्षीसुद्धा 9 जानेवारीला, 11 जानेवारीला, 13 जानेवारीला पेरला आणि आपल्याला 9 ते 13.5 क्विंटलपर्यंत उत्पादन आपल्याला मिळालेलं आहे. तर ही व्हरायटी आपल्याला साधारणतः एका एकरामध्ये फक्त 30 किलो पेरायची आहे सिलेक्शन व्हरायटी. म्हणजे उशिरा येणारीसुद्धा व्हरायटी आहे, म्हणजे उशिरा पेरणी योग्य व्हरायटी आहे आणि लवकर येणारी व्हरायटी आहे. तर अशा प्रकारे आपण ही व्हरायटी पेरू शकता हरभरा सिलेक्शन आणि 10 जानेवारीपर्यंत याला पेरू शकता आपण.